नमस्कार. नेहमीप्रमाणे मी डॉक्टर माधव मुतालिक शब्दांच्या पलीकडले या सदरामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. हे आज 5वं पुष्प, शब्दांच्या पलीकडलेचा हा 5वा भाग. आणि आज आपण जाता जाता असं पाहणार आहोत की एखादी कविता आपल्याला का आवडते, एखादी कविता आपली कशी होऊन जाते आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एखादी कविता सगळ्यांची कशी होऊन जाते. कविता म्हणजे नुसती शब्दांची कसरत नसते, किंवा कविता म्हणजे नुसत्या सुंदर अर्थानं सजलेली कविता नसते, किंवा ती प्रचारकी थाटाची घोषणा सुद्धा नसते. शब्द आणि अर्थ याच्याही पलीकडे जेव्हा कविता जाते तेव्हा मग चित्र, रूप, रस, गंध, नाद, लय या सगळ्यांची अनुभूती घेऊन कविता आपल्यापर्यंत पोचत असते. आणि ती शब्दांच्या पलीकडचं म्हणजे शब्दात किंवा अर्थात सुद्धा जे मावणार नाही ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलेलं आहे. जे न देखे रवी म्हणजे सूर्य सुद्धा जे पाहू शकत नाही. सूर्य काय काय पाहू शकतो? सूर्याच्या सूर्यमंडळामध्ये असणारी पृथ्वी आणि इतर सगळे ग्रह, गोल तारे इथपर्यंत सूर्य पाहू शकतो. कवी त्याच्याही पलीकडे जाऊ शकतो. सूर्यालाही जे दिसत नाही ते त्याला दिसतं. इतकी अफाट कल्पनाशक्ती कवीकडे असते असं म्हटलं जातं. केशवसुतांनी तर काय वर्णन करून ठेवले पहा. आम्ही कोण म्हणून काय पुसशी, आम्ही असू लाडके देवाचे. आम्ही कोण म्हणून काय पुसशी, आम्ही असू लाडके देवाचे. दिधले असे जगतये आम्हास खेळावया. विश्वी या प्रतिभा बले विचरतो चोहीकडे लीलया. विश्वी या प्रतिभा बले विचरतो चोहीकडे लीलया. आम्ही या संपूर्ण विश्वामध्ये लीलया संचार करत असतो आमच्या प्रतिभाशक्तीच्या जोरावरती. आणि म्हणून दिक्काला तुनी आर पार अमुची दृष्टी पहाया शके. दिक्काला तुनी आर पार अमुची दृष्टी पहाया शके म्हणजे दिशा आणि काल यांना भेदून, दिशा आणि काल यांच्या आरपार आमची दृष्टी पोचते, इतकी आमची कल्पनाशक्ती असते असं केशवसुतांनी वर्णन केलेलं आहे. दिशा आणि काल यांना भेदून जेव्हा कविता जायला लागते तेव्हा तेच असतं शब्दांच्या पलीकडलं. म्हणून तर कवी ही जी व्यक्ती आहे तिच्याविषयी सर्वसामान्य माणसाला प्रचंड कुतूहल असतं, प्रचंड आकर्षण असतं. आणि लोक असं म्हणतात की कवी हा सगळ्यांच्या पेक्षा वेगळा असतो. लोक म्हणतात कवी तर पृथ्वीवर कधी कधीच जन्म घेतो असंही म्हणतात. माझे शब्द आहेत. लोक म्हणतात कवी म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळा असतो. लोक म्हणतात कवी म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळा असतो. लोक म्हणतात कवी तर आकाशातून पडत असतो. लोक म्हणतात कवी म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळा असतो. लोक म्हणतात कवी तर आकाशातून पडत असतो. कवी म्हणे असा असतो, कवी म्हणे तसा असतो. कवी म्हणे असा असतो, कवी म्हणे तसा असतो. जणू काही कवी म्हणजे चंद्रावरचा ससा असतो. कवी म्हणे असा असतो, कवी म्हणे तसा असतो. जणू काही कवी म्हणजे चंद्रावरचा ससा असतो. कवी म्हणे असा उठतो, कवी म्हणे तसा बसतो. कवी म्हणे असा उठतो, कवी म्हणे तसा बसतो. कवी म्हणे रडता रडताच मध्ये मध्ये थोडा हसतो. कवी म्हणे पृथ्वीवर कधी कधीच जन्म घेतो. कवी म्हणे पृथ्वीवर कधी कधीच जन्म घेतो. जणू काही कवी म्हणजे राम असतो, कृष्ण असतो. आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही कवींना पाहिलं असेल, कवी असं काही वेगळा असतो का? तो काही यंत्रमानव असतो का? किंवा एखाद्या परग्रहावरचा प्राणी आहे ज्याच्यामध्ये वेगळेच जीन्स आहेत, असं काही कवी असतो का? कवी असं काही नसतो. म्हणून मी सांगतोय की कवी म्हणजे नसतो कुणी मंगळावरचा प्राणी. कवी म्हणजे नसतो कुणी मंगळावरचा प्राणी. तुमच्या आमच्या सारखेच त्याच्या डोळ्यात सुद्धा येते पाणी. कवी म्हणजे नसतो कोणी मंगळावरचा प्राणी. तुमच्या आमच्या सारखेच त्याच्या डोळ्यात सुद्धा येते पाणी. कवीचंही डोके दुखते, कवीलाही येतो ताप. कवीचंही डोके दुखते, कवीलाही येतो ताप. जिना चढून गेल्यानंतर कवीलाही लागते धाप. आणि म्हणून कवी म्हणजे तुमच्या आमच्या सारखाच एक माणूस असतो. कवी म्हणजे तुमच्या आमच्या सारखाच एक माणूस असतो. पावसात मस्त भिजतो तेव्हा आपण सुद्धा कवी असतो. पावसात मस्त भिजतो तेव्हा आपण सुद्धा कवी असतो. हे जे पावसात मस्त भिजणं हे जे काही आहे ना, ही असते कवीची वृत्ती, कविवृत्ती. आणि ती कविवृत्ती तिच्यामध्ये कलंदरपणा असतो. आणि या कलंदरपणामुळेच तो जो कवी असतो तो कवी होतो. आपण सुद्धा पावसात भिजत असतो आणि आपण काय म्हणतो,
रस्त्याने येत होतो आणि अचानक पाऊस आला, भिजलो मी, असं म्हणतो. पण हे जे पावसामध्ये मस्त भिजलं असतं, या मस्त भिजण्यातून कवीच्या प्रतिभेला धुमारे फुटतात आणि कवी काहीतरी सुंदर कविता लिहून जातो. हा कवीमधला आणि आपल्यामधला फरक असतो. पण पावसात मस्त भिजतो तेव्हा आपण कवी असतो, म्हणजे कवीची वृत्ती ही आपल्यामध्ये आपण मुरवलेली असते, आपल्यामध्ये रुजवलेली असते. कधी कधी आपण एखादी कविता ऐकतो किंवा वाचतो आणि ती वाचत असताना हळूहळू आपल्या चेहऱ्यावरती स्मितहास्य फुलत जातं. किंवा एखादी कविता अशी असते की ती ऐकायला लागली की आपल्याला हळूहळू कळकळून हसू फुटायला लागतं आणि आपलं हसू थांबतच नाही, इतकं ती कविता आपल्याला हसवून जाते. किंवा कधी कधी एखादी कविता वाचल्यानंतर आपण खोल श्वास घेतो, श्वास भरून ठेवतो आणि मग हळुवार निश्वास टाकतो आणि शांतपणे डोळे मिटून घेतो. किंवा एखादी कविता वाचल्यानंतर किंवा एखादी कविता ऐकल्यानंतर टचकन आपल्या डोळ्यात पाणी येतं. आपल्याला कळत सुद्धा नाही की आपल्या डोळ्यात पाणी आलं. अचानक आपल्याला वाटायला लागतं की अरे, आपले डोळे ओलावले. हे असं ज्या वेळी घडतं ना, तेव्हा कविता ही आपल्या हृदयाच्या आत उतरल्याची अनुभूती असते आणि मग आपल्याला बरं वाटतं, आपल्याला काहीतरी आनंद देऊन जाते ती कविता. मग ती कविता आपल्या मनात भिनते. याला मी म्हणतो परकाया प्रवेश. कवीला जे काही सांगायचं शब्दांच्या पलीकडचं ते आपल्या मनात भिनलेलं असतं, ते आपल्या अंतःकरणात उतरलेलं असतं आणि ते जसंच्या तसं आपल्या हृदयात आलेलं असतं, जे कवीच्या हृदयात आहे ते. ज्ञानेश्वरांनी 18व्या अध्यायामध्ये एक ओवी लिहिली आहे. त्याच्यात त्याने असं लिहिलंय, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. म्हणजे या हृदयामध्ये जे होतं ते उचलून जसंच्या तसं त्या दुसऱ्या हृदयामध्ये नेऊन ठेवलं. याला म्हणतात हृदय संवाद. आणि हा अतिशय अवघड असतो. आणि ज्यावेळी कविता सुंदर असते, शब्दांच्या पलीकडलं आपल्यापर्यंत थेट पोचवते, त्यावेळेला हा हृदय संवाद घडतो. म्हणून पाडगावकरांसारखा कवी तुमचं आमचं सेम असतं असं म्हणतो. ते तुमचं आमचं सेम असणं म्हणजे हेच, हा असतो हृदय संवाद. मी आपल्याला एक आधुनिक काळातलं उदाहरण देऊन सांगतो. आपल्याकडे एखादा मजकूर एखाद्या फाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये आहे, सॉफ्ट कॉपी आपल्या कॉम्प्युटरमध्ये आहे, ती तुम्हाला मला द्यायची आहे. तर तुम्ही काय करता, ते पेन ड्राईव्हवरती मला देता किंवा ब्लूटूथनी किंवा ईमेलनी मला पाठवता आणि ती तुमची फाईल मी माझ्या कॉम्प्युटरमध्ये किंवा माझ्या मोबाईलमध्ये उघडतो. आणि ज्यावेळी मी उघडतो तिकडे तुमचा कॉम्प्युटर असतो, इकडे माझा असतो. तुम्ही तिकडे फाईल उघडलेली असते, इकडे मी उघडलेली असते आणि दोन्ही फाईल्स एक्झॅक्टली सेम. जी तुमची फाईल असते तीच माझी फाईल असते. याला मी म्हणतो या हृदयातलं त्या हृदयामध्ये घालणं. पण पेन ड्राईव्हमधनं देणं ते जितकं सोपं असतं तितकं कवीला ते सोपं नसतं. आणि कधी कधी असं घडतं की कवीचा हा हृदय संवाद घडतो आणि मग आपल्याला ती कविता आवडून जाते. आपल्याला एखादी कविता का आवडू शकते याची आणखी कित्येक कारणं असतात. कधी कधी एखाद्या कवितेतून एक वेगळीच दृष्टी, एक वेगळीच कल्पना कवीच्या प्रतिभेतून जिवंत होते. माझी एक आवडती कविता आहे कुसुमाग्रजांची, आपल्याला सगळ्यांना माहिती असणार, पृथ्वीचे प्रेमगीत. ही अशीच एक कल्पनाशक्तीची उत्तुंग भरारी आहे. सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे भूगोलातलं एक सत्य आहे, आपण शाळेत असताना शिकलेलं. पण कुसुमाग्रजांच्या शब्दात, युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना. युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. अशी व्याकुळ साध पृथ्वी सूर्याला घालत असते आणि प्रेमाची याचना करत असते. इतकी ही कल्पनाशक्तीची उत्तुंग भरारी कुसुमाग्रजांच्या पृथ्वीचं प्रेमगीत मध्ये आपण वाचतो आणि आपल्याला ही कविता लगेच आवडून जाते, एका क्षणात आपल्या हृदयामध्ये उतरते. किंवा विंदा करंदीकरांचे शब्द आहेत, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याची जी दातृत्वाची भावना आहे, जो दातृत्वाचा गुण आहे, तो घ्यावा हे सांगण्यासाठी विंदा म्हणतात, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अत्यंत अफाट कल्पना विंदांनी या कवितेतनं मांडलेली आहे. किंवा विंदांचे शब्द आहेत, माकड हसले त्याच क्षणाला, माकड मेले माणूस झाला.
माकड हसले त्याच क्षणाला, माकड मेले माणूस झाला, परदुःखाने रडला प्राणी, देव प्रकटला त्याच ठिकाणी. प्राणी आणि मनुष्य आणि देव, ज्या वेळेला भावनेचा स्पर्श होतो, दुःखाचा किंवा आनंदाचा स्पर्श त्या प्राण्याला झाला, तेव्हा त्याचा माणूस झाला आणि मग त्या माणसाचा देव झाला. ही विंदा करंदीकरांच्या प्रतिभेतून साकारलेली अत्यंत उदात्त अशी कल्पना. माझ्या कवितेच्या 4 ओळी मला आठवतात. आयुष्याकडून आपल्याला काय काय हवं, आपलं आयुष्य कसं हवं, काय काय हवं आपल्याला, हे सांगणारी ही कविता आहे आणि याच्या 4 ओळी मी आपल्याला सांगतोय. तुटण्याचा फुटण्याचा देहाला छंद हवा. तुटण्याचा फुटण्याचा देहाला छंद हवा, सोन्याच्या हातांना घामाचा गंध हवा. तुटण्याचा फुटण्याचा देहाला छंद हवा, सोन्याच्या हातांना घामाचा गंध हवा. अश्रूंना जपताना ओठी आनंद हवा. अश्रूंना जपताना ओठी आनंद हवा, सरणावर जळताना आत्मा स्वच्छंद हवा. सरणावर जळताना आत्मा स्वच्छंद हवा. एखादी कविता ऐकताना आपल्याला असं झालंय का की त्या कवीनं जे काही सांगितलेलं आहे ते ऐकल्याबरोबर असं वाटतं की अरे असं माझ्या आयुष्यात घडलेलं आहे. किंवा एखादी कविता वाचल्यानंतर आपल्याला वाटतं अरे हा आपलाच अनुभव आहे आणि माझ्या आयुष्यात जे जे काही झालं, माझी जी काही कहाणी आहे तीच हा कवी सांगतोय. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला कवीच्या तोंडातून आपण आपलाच अनुभव पुन्हा एकदा घेत असतो आणि याला म्हणतात पुनःप्रत्ययाचा आनंद. प्रत्येक कलेमध्ये, तो एखादा चित्रपट असेल, एखादी कविता असेल, एखादी कथा असेल, त्याच्यामध्ये जर ही ताकद असली पुनःप्रत्ययाचा आनंद देणारी, तर रसिकांना, वाचकाला ती कला, ती कविता, ती कथा विलक्षण आवडून जाते. याला म्हणतात री एक्सपिरियन्सिंग. कवीच्या तोंडून आपली भावना बाहेर पडली की मग आपल्याला ती कविता विलक्षण आवडायला लागते. एक उदाहरण देतो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असं होतं, आपल्याला काहीतरी बोलावंसं वाटतं म्हणून आपण बोलतो आणि नंतर असं वाटतं चुकलं, आपलं बोलायला नको होतं आणि मग म्हणून आपण बोलत नाही असं करतो आणि बोलत नाही असं ज्यावेळी होतं तेव्हाही आपलं चुकलं असं कधी कधी सिद्ध होतं. एक कविता आहे माझी, ती हेच सांगते आणि बघा तुम्हाला पण हाच अनुभव आला असेल. आधी वाटले बोलले पाहिजे म्हणून बोललो, आधी वाटले बोलले पाहिजे म्हणून बोललो, नंतर वाटले उगीच आपण इतके बोललो. आधी वाटले बोलले पाहिजे म्हणून बोललो, नंतर वाटले उगीच आपण इतके बोललो. बोलू नये जे जे तेही आपण बोललो, बोलू नये जे जे तेही आपण बोललो, बोलू नये तेव्हा सुद्धा आपण बोललो. असं आपल्या सगळ्यांचं होत असतं की आपण बोलतो आणि चुकतो आणि मग आपण बोलत नाही आणि गप्प बसतो आणि तरी पण चुकतो. आपल्या आयुष्यात आलेला अनुभव ज्यावेळेला कवी त्याच्या तोंडून ज्यावेळी सांगतो त्यावेळेला तो पुनःप्रत्ययाचा आनंद रसिक घेत असतात. आणि या पुनःप्रत्ययाच्या आनंदाच्या पलीकडे जाऊन कधी कधी कविता आपल्या सगळ्यांची होते, आपल्या सार्वत्रिक अनुभवाचा आपल्याला आनंद देते. एक कविता आहे, खूप सुरेख कविता आहे. गडद निळे जलद भरून आले, गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण आणि लगण निघाले. हे जे गडद निळे जलद भरून आले, हा कुणा एकट्याचा अनुभव नसतो. पृथ्वीच्या पाठीवर कुठे जा, हे जे पावसाळ्यामध्ये जे ढग भरून येतात आकाशामध्ये, गडद निळ्या रंगाचे ढग भरून येतात आणि आपल्याला आनंद देऊन जातात. हा आनंद आपल्याला बोरकरांनी दिला आपल्या कवितेमधून आणि म्हणून मी म्हणतो की गडद निळे जलद भरून आले हा एकट्याचा अनुभव नाही, हा वैयक्तिक अनुभव नाही, हा सार्वत्रिक अनुभव आहे. किंवा रवींद्रनाथ टागोरांचे शब्द आहेत, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. आणि कवितेच्या शेवटी ते म्हणतात, इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम लेट माय कंट्री अवेक. आपल्या देशाविषयीच्या भावना व्यक्त करणारी आहे की माझा देश कसा व्हावा, माझ्या देशाविषयीच्या अपेक्षा रवींद्रनाथ टागोरांनी या कवितेत मांडलेल्या आहेत. आणि आज इतक्या वर्षानंतर सुद्धा ही कविता खरी आहे. नुसती आपल्या देशासाठी नाही, पृथ्वीच्या पाठीवरच्या कुठल्याही देशातल्या माणसासाठी ही कविता खरी आहे. त्याच्या देशाच्या प्रेमाची कहाणी, त्याच्या देशाबद्दलच्या अपेक्षांची कहाणी ही कविता सांगते. आणि ज्या वेळेला ही कविता अशी सार्वत्रिक होते
त्यावेळी ती त्याच्याही पलीकडे, त्याच्याही पार जाऊन पोचते. अशी कविता शतकानुशतकं अज्ञानामध्ये, अंधारामध्ये पिचत राहिलेल्या दीनदुःखितांचं जे दुःख असतं त्या दुःखाला वाचा फोडते. किंवा कधी कधी अशी कविता जी सार्वत्रिक झालेली असते ती निसर्गातल्या, सृष्टीमधल्या सगळ्या सौंदर्याचा आनंद आणि सगळ्या सौंदर्याचा जल्लोष होऊन आपल्या अंतःकरणात उतरते. अशी कविता जी सार्वत्रिक कधी होते तर ती राजे रजवाड्यांची, सत्तांची, हुकुमशहांची जी सगळी जुलुमशाही असते त्या सगळ्या जुलुमशाहीला उलथून टाकणारी, क्रांती करण्याची जहाल भाषा बोलते आणि क्रांतीची मशाल पेटवते. आणि अशी कविता जी सार्वत्रिक असते तीच कविता लोककल्याणाची भाषा बोलते, विश्व बंधुत्वाची भाषा बोलते, विश्व कल्याणाची भाषा बोलते आणि सर्वेत्र सुखिनः सन्तु असं सांगून जाते. असं ज्या वेळेला कविता सांगायला लागते आणि ती सगळ्या लोकांचा अनुभव, समाजाचा अनुभव, सगळ्या देशातल्या सगळ्या लोकांचा, या विश्वाचा अनुभव ज्या वेळेला ती आपल्यापर्यंत पोचवायला लागते तेव्हा ती कविता आपल्याला आणखीन आवडते आणि ती कविता सर्वांची होऊन जाते, ती कविता सार्वत्रिक होऊन जाते. आणि म्हणून मी म्हणतो की कवी हा कोणी वेगळा नसतो, तो तुमच्या आमच्यासारखाच असतो, आपल्यातलाच असतो. आणि तो जे तुमचे सगळ्यांचे अनुभव आहेत तेच आपल्या शब्दातून मांडत असतो. म्हणून माझ्या शब्दात मी सांगतोय, तुमच्यातलाच मी एक किंवा माझ्यातलेच तुम्ही, तुमच्यातलाच मी एक किंवा माझ्यातलेच तुम्ही, मी तुमचा डमी किंवा तुम्ही माझे डमी. तुम्ही तिथे आहात आणि मी तुमचा डमी म्हणून काम करतोय, कारण जे जे सगळं तुमचं आहे ते सगळं माझंही आहे आणि जे माझं आहे ते तुमचं आहे. तुमच्यातलाच मी एक किंवा माझ्यातलेच तुम्ही, मी तुमचा डमी किंवा तुम्ही माझे डमी. तुमच्या चेहऱ्यात स्पष्ट दिसतो मला माझाच चेहरा, तुमच्या चेहऱ्यात स्पष्ट दिसतो मला माझाच चेहरा, म्हणून विसरू थोडा वेळ आता आम्ही तुम्ही, म्हणून विसरू थोडा वेळ आता आम्ही तुम्ही. कविता सगळ्यांची कशी होते हे आपण शब्दांच्या पलीकडले मधल्या या 5व्या पुष्पामध्ये आपण पाहिलं. या पुष्पाचा मी समारोप करतो, 5व्या पुष्पाचा, आणि आपण पुढच्या पुष्पामध्ये कवितेमधल्या आणखीन गमती जमती पाहू असं तुम्हाला सांगतो. मी डॉक्टर माधव मुतालिक अत्यंत आनंदात आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.